पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मंगळवेढा तालुका म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दुष्काळ हे चित्र हमखास येतं. अनियमित पर्जन्यमान, त्यात पाचवीला पुजलेला दुष्काळ अशी परिस्थिती असल्याने इथला शेतकरी जनता पिचली जात होती. दिवाळी आली की गावच्या गावं पाणीदार भागात ऊस तोडणीसाठी निघून जायची आणि या तालुक्यातील गावं ओस पडू लागायची. अशी सगळी परिस्थिती असतानाही लोकांनी त्यांचं आयुष्य या खडतर अशा परिस्थितीत जगणं चालूच ठेवलं होतं. पण लोकांना कोणता पर्याय शिल्लक होता? अहो, इथं पाण्याचा इतका गंभीर प्रश्न होता की महिलांना तर 4-4 किलोमीटरवरून पाणी आणायला जावं लागायचं. एखादा पाहुणा आला की या तालुक्यातील माणसांच्या उरात धडकी बसायची, कारण पाण्याची कमतरता. आपल्या लेकरानं तांब्याभर पाणी सांडलं तर पाठीत धपाटा मारणाऱ्या आईच्या मनात लेकराला आपण साधं पाणी पण देऊ शकत नाही ही भावना कायम रुतायची. अगदी सोयरिकीचे नाते जोडतानाही या दुष्काळी परिस्थितीचा 1000 वेळा विचार केला जात असे. इथला राजकारणी या तालुक्यातील भोळ्या भाबड्या जनतेला दरवेळेस पाण्याचे स्वप्न दाखवत, कागदी घोडे नाचवत मतांचे दान पदरात पाडून घेत होता. गेली अनेक वर्ष निवडणुकीच्या अगोदर कागदावरच पाणी योजनांचा आराखडा तयार व्हायचा आणि निवडणूक संपली की तो तसाच धूळ खात पडायचा. निवडणुका यायच्या आणि जायच्या, माणसं आता पाणी येणार म्हणून आस लावून बसायची आणि त्यांच्या आशेवर पाणी पडायचं. पुन्हा जनता ये रे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या या म्हणीप्रमाणे जगायला सुरुवात करायची. मात्र हे सगळं जनतेचं हाल एक माणूस आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत होता. त्यांच्या पातळीवर दुष्काळाच्या झळा कमी करायचा प्रयत्न करत होता. हे नाव म्हणजे संतभूमी व देवभूमीच्या पवित्र मातीत जडणघडण झालेले विकासाभिमुख नेतृत्व म्हणजे समाधानदादा आवताडे साहेब. मी दुष्काळात जन्माला आलो असलो तरी दुष्काळात मरणार नाही अशी भूमिका घेऊन दादांनी त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. तेव्हा दादांच्याकडे ना सत्ता होती ना कोणतं पद, पण दादांनी आपले प्रयत्न कमी केले नाहीत. शेवटी 2021 साली पोटनिवडणुकीत दादांना लोकांनी आपले लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देऊन दादांच्या प्रयत्नांना बळ दिलं. त्या दिवसापासून समाधान दादांनी पाठीमागं बघितलंच नाही. राजकीय इच्छाशक्ती असली की कोणतंही काम व्हायला वेळ लागत नाही याची प्रचिती पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेला यायला सुरुवात झाली. लोकांना निवडणुकीत दिलेला शब्द खरा करायचा या ध्येयाने दादांनी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्याला मिळावे म्हणून अहोरात्र झटायला सुरुवात केली. पण दादांना माहीत होतं की नुसती मंजुरी घेऊन काय होणार नाही, तर ती योजना लवकरात लवकर कार्यान्वित करणं गरजेचं आहे. आणि म्हणून समाधान दादांनी विधानसभेत वारंवार आवाज उठवून माझ्या दुष्काळी तालुक्याला पाण्याची गरज आहे हे सभागृहात पटवून दिलं. या 24 दुष्काळी गावांचा प्रश्न प्रलंबित आहे आणि सदर दुष्काळी गावांना दुष्काळमुक्त करण्यासाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजना राबवण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय, लोकप्रतिनिधी म्हणून सदर योजना व्हावी याकरता सततचा वारंवार पाठपुरावा करून देखील प्रत्यक्षात हाती काहीच लागत नव्हते. माझ्या सहित माझ्या मतदारसंघातील नागरिकांना हे केवळ मूर्खजळ आहे असेच मत सगळ्यांचं झालं होतं. परंतु मागच्या अधिवेशनामध्ये सदर प्रश्नी मी लक्षवेधीद्वारे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे त्यावर लक्ष वेधून सदर योजना त्वरित पूर्ण होण्याकरता विनंती केली होती. त्यांनी सदर योजना त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. सदर आदेशानंतर त्यास गती मिळून त्यात मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मंत्रालयाच्या वेळोवेळी फेऱ्या मारल्या, त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून तालुक्यात दुष्काळ असल्याने किती भीषण परिस्थिती आहे त्यांना पटवून दिलं आणि मंगळवेढेकर ज्या सुवर्ण क्षणाची वाट पाहत होते तो दिवस दादांनी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला 14 मार्च 2024 रोजी विनाअट मंजूर करून आणले. या सगळ्याचा परिणाम म्हणून लगेच पहिल्या टप्प्यातील आणि दुसऱ्या टप्प्यातील मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे अनुक्रमे 76,08,75,000 रुपये
आणि 78,43,40,00,000 रुपये एवढ्या रुपयांचं टेंडर निघालं. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन मतदारसंघातील ग्रामदेवतांच्या साक्षीनं व मंगळवेढा उपसा सिंचन योजनेतील 24 गावातील माती भूमिपूजनाच्या ठिकाणी आणून मातीचं पूजन करून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते हजारो लोकांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक क्षण पार पडला. या सगळ्यात समाधानदादांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांचं सहकार्य व मार्गदर्शन लाभलं. ते पूजन झालं त्याच्यामुळे जरा विश्वास बसलाय ना, का तर दादानं गावाला पाणी आणलं आणि आणणार. पर्यंत या तालुक्यात 40 दोंडा तेल दोंडा नुसते आश्वासन झाले, पण प्रत्यक्षात त्याचं काही कृती नव्हती. पण समाधानदादानं भूमिपूजन केलं आणि पाणी आणलेलं आहे. पाणीही येणारच. आता मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचं काम चालू झालं आहे. यातून असं दिसतं की समाधानदादा हे लोकांच्या पाणी संदर्भातील भावनेचं राजकारण करत नसून खरोखरच पाणी आणणार आहे हे लोकांना मनोमन पटलेलं आहे. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा लाभ लक्ष्मी दहिवडी, शेलेवाडी, आंधळगाव, लेंडवे चिंचाळे, खुपसंगी, गोणेवाडी, शिरशी, जुनोनी, पाटखळ, मेटकरवाडी, खडकी, नंदेश्वर, रड्डे, भुसे, सिद्धनकेरी, निंबोडी, जित्ती, खवे, तळसंगी, यड्राव, भाळवणी, जालिहाळ, हजापूर, हिवरगाव आणि डोंगरगाव एकूण 24 गावांना कमी वेळात पाणी येणार हे मात्र नक्की. भीमा उजनी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून गुंजेगाव जवळील साखळी क्रमांक 94/300 मधून 2.4 अब्ज घन फूट पाणी 3 टप्प्यात बंदिस्त उद्गामी नलिकेद्वारे उचलून मंगळवेढा तालुक्यातील 24 गावामधील 17,187 हेक्टर क्षेत्र आवर्षण प्रवण क्षेत्रास सिंचनाचा लाभ देणे प्रस्तावित आहे. या योजनेच्या 697.71 कोटी रुपयांच्या प्रस्तावास सरकारने 14 मार्च 2024 रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. टप्पा क्रमांक 1 या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये 57.45 मीटर उंचीपर्यंत पाणी उचलून लक्ष्मी दहिवडी येथील वितरण कुंडात टाकून शेलेवाडी गुरुत्वीय नलिकेद्वारे 2068.19 हेक्टर क्षेत्रास पाणी देण्याचं नियोजन आहे. टप्पा क्रमांक 2 लक्ष्मी दहिवडी येथून 35.87 मीटर शीर्ष उंचीपर्यंत पाणी उचलून गोनेवाडी येथील वितरण कुंडात टाकून तेथून लेंडवे चिंचाळे गुरुत्वीय नलिकेद्वारे 2,811 हेक्टर क्षेत्रास पाणी दिलं जाणार आहे. टप्पा क्रमांक 3 गोनेवाडी वितरण केंद्रातून पंपग्रह क्रमांक 3 द्वारे 32 उंची मीटर पर्यंत पाणी उचलून नंदेश्वर येथील वितरण कुंडात टाकून त्याअंतर्गत भाळवणी, भोसे आणि गोनेवाडी या 3 गुरुत्वीय नलिकेद्वारे एकूण 12,308 हेक्टर इतक्या क्षेत्रास सिंचनाचा लाभ देण्यात येणार आहे. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसंदर्भातील एवढे अभूतपूर्व काम बघून लोकांनी दादांना खऱ्या अर्थाने पाणीदार आमदार म्हणायला सुरुवात केली. आजो पंजोबा वडील मेले, आता आमचं 77 वय चाललंय. आता पाणी आल्यासारखंच आम्हाला वाटायलंय जरा. त्यामुळं जरा पाणीदार आमदार आम्ही त्यांना पहिल्यापासून पाणीदार आमदारच म्हणतो. मोठमोठे पुढारी होऊन गेले, सर्व होऊन गेले, परंतु समाधान अवताडे हा समाधानच आहे. तर पाणी हे 100% पाणी येणार. कारण लोकांच्या चेहऱ्यावरील समाधानच सांगत आहे की पाणी आल्यावर लोकांच्या शेतीमध्ये आमूलाग्र बदल होऊन त्यातून लोकांच्या आर्थिक प्रगतीसाठी मदत होणार आहे. तालुक्यातील लोकांचे जीवनमान उंचावणार आहे हे मात्र नक्की. आज लोकप्रिय पाणीदार आमदार समाधानदादा अवताडे यांनी अनेक योजनेतून विकास कामे केली आहेत. रस्त्याने गावं जोडतात हे जरी खरं असलं तरी मी रस्त्याने माणसं जोडली असे समाधानदादा नेहमी सांगतात. ग्रामसडक योजनेअंतर्गत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अनेक गावांना पक्के रस्ते मंजुरी, अनेक गावातील मंदिरांचा जीर्णोद्धार, सर्वांना अशक्य वाटणारा तामदर्डी येथे भीमा नदीवर कोल्हापुरी टाईप बंधारा मंजुरी करून
त्याचं उद्घाटन देखील झालं. तसेच उद्योग व्यवसायाला चालना मिळावी म्हणून आणि मतदारसंघातील हजारो तरुणांच्या डोळ्यातील नोकरीचे सोनेरी स्वप्न असलेल्या पंढरपूरमधील कासेगाव येथे MIDC मंजुरी मिळवून त्याचे भूमिपूजनही मोठ्या थाटात याची देही याची डोळा हजारो जनसमुदायाच्या साक्षीने पार पडला आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील प्रत्येक गावात सुधारणा करणे हाच ध्यास घेऊन लोकप्रिय पाणीदार आमदार समाधानदादा अवताडे काम करत आहेत. मागील 40 वर्षात पाणी संदर्भातील प्रश्न सोडवणं कुणालाच जमलं नाही. ते आमदार समाधानदादा अवताडे यांनी फक्त 2.5 वर्षात करून दाखवलं. शिक्षण, आरोग्य, शेती, व्यवसाय अशा सगळ्याच क्षेत्रात समाधानदादांनी भरपूर कामं केल्याने तालुक्यातील जनतेच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. आता वेळ आपली आहे. बहुसंख्य मतांच्या आशीर्वादाने आपल्या हक्कासाठी आपल्या हक्काचा माणूस विधानसभेत पाठवून चालू असलेल्या कामांना चालना देण्यासाठी समाधानदादांना बळ देऊया. लोककल्याणाचा एकच ध्यास, पुन्हा समाधान, पुन्हा विकास, पुन्हा समाधान, पुन्हा विकास.